आता वळत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात 587 रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास। मीरा भाईंदरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचपणी केली। वसईमध्ये लग्न सोहळ्यामध्ये वादाला हिंसक रूप, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। नवरदेवाचं या गटाकडून मारहाणीची तक्रार तर वधूच्या गटाकडून पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल। दोन्ही प्रकरणांमध्ये काही आरोपींना ताब्यात घेतले। रत्नागिरीच्या राजापुरामध्ये बॉक्साईड उत्खननाला तीव्र विरोध। विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा। 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी। पंढरपुरात नव्या दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाला सुरुवात। प्रकल्पामुळे 12,000 भाविकांची सुरक्षित आणि सुसज्ज आणि आरामदायी दर्शनाची व्यवस्था उपलब्ध होणार। जेजुरीमध्ये खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये 151 डझन आंब्याची आकर्षक सजावट। उद्या याच आंब्याचा रस करून अन्नदान कक्षामध्ये सर्व भक्तांना प्रसाद रूपी वाटप केलं जाणार। 5 वेळा वाहतुकीचा नियम मोडल्यास लायसन्स होणार रद्द। एका वर्षात 5 वेळा नियम मोडल्यास कारवाई। आरटीओ कडून लायसन्स आणि वाहन नोंदणी कायमस्वरूपी रद्द होणार। पुणे विद्यापीठानं शिक्षक भरतीचा आकडा न गाठणाऱ्या महाविद्यालयांना इशारा दिला। निकष पूर्ण न करणाऱ्या कॉलेजची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार। या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे। माहिती भरण्यासाठी विद्यापीठानं 8 मे पर्यंत मुदतवाढ दिली। 11वीचे वर्ग 1 जुलैपासून सुरू होणार आहेत। 11वी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेगानं सुरू आहे। विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या फेऱ्यात प्रवेश मिळत नसल्याने अतिरिक्त फेऱ्या आहेत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबवली। पुण्याच्या नरपतीगिरी या चौकात झोंबींच्या नशेत असलेल्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तरुण 2 तास झोंबीच्या नशेत उभा राहिल्यानं पुण्यात झोंबी ड्रग्सचा शिरकाव झाल्याचा चर्चा आहे। शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा आंबा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यावरती संकट आलंय। त्या संदर्भातले टॉप 9 बातम्या पाहूया। बीडच्या नेकरूडमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याला 1 रुपयाचा दर, एकरी 50,000 रुपयांचा खर्च झाला। मात्र कांदे विकल्यानंतर केवळ 3,500 रुपये आल्याचा प्रकार। सरकारनं निर्यात चालू करून हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। पैठणमधील एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रतिकात्मक पार्सल पाठवलं। कांद्याच्या दरवाढीच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कांद्याने 1 रुपया पाठवला। येवला बाजार समितीचे कांद्याचे भाव कोसळले। 6 ते 7 रुपये भाव। केंद्राच्या निर्यात धरसोडीच्या धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे भाजीपाला शेतीचं मोठं नुकसान। पावसामुळे दोडक्यासारख्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला। महागड्या कीटकनाशकांचा वापर करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं बळीराजा हतबल। शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसानं हिरावला। लवकरात लवकर पंचनामे करून मदत घ्यावी, शेतकऱ्यांची मागणी। पुण्यात भोर तालुक्यात मान्सूनपूर्व खरीप हंगामाची तयारी सुरू। शेतकरी शेणखत टाकणी आणि शेत लेवल करण्याच्या कामात व्यस्त। सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत आता बैलगाडीतून शेणखत शेतामध्ये जे आहे ते पोहोचवण्याचं काम सुरू आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान होतं। हेक्टरी 17,500 रुपयांचा मोबदला देण्याचे फडणवीसांचे निर्देश आहेत। सर्व 46 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देण्याची मागणी। वर्ध्यामध्ये बोगस बियाणं आणि खतांवर कृषी विभागानं धाडसत्र राबवण्याची आमदार दादाराव केचे यांची मागणी आहे। शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळावीत, तसंच गरजेनुसार सौर आणि विद्युत पंप उपलब्ध करून देण्याची केचे यांची मागणी आहे। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील झापडे गावाला वादळाचा फटका बसलाय। शेतकऱ्यांना 11 एकरमध्ये लावलेली पपईची बाग जी आहे ती जमीनदोस्त झाली। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। भरपाईची मागणी होती। सध्या तापमानामध्ये वाढ झाली आणि पाणी टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44°C वर। यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद। नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। गडचिरोलीतील तापमानामध्ये वाढ। गडचिरोलीमध्ये तापमान 42°C वर तापमानात वाढ होत असल्यानं नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन। जळगावच्या तापमानामध्ये पुन्हा 3 अंशांनी वाढ झालेली आहे। तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचलाय। तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले।
नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40ची पार. शहर आणि परिसरात पुन्हा एकदा कमाल तापमानाची उसळी पाहायला मिळते. पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार. नागपुरात वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीमध्ये वाढ झाली. विजेची मागणी 871 मेगावॅटवर पोहोचलेली आहे. मागील वर्षी हीच मागणी एप्रिल महिन्यात 800 मेगावॅट नोंदवली गेली होती. विजेची मागणी वाढली असली तरी लोड शेडिंग होणार नसल्याचं महावितरणाकडून स्पष्ट. धाराशिवच्या येरमाळा वन परिक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण पाहायला मिळते. पारा 40 अंशांच्या पार गेलाय. 600 एकर परिसरातील सर्व पानवटे कोरडे ठाक पडलेले आहेत. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पशुपक्ष्यांचे पाण्याविना हाल होत असून प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी होते. वाशिम जिल्ह्यातील 33 गावांमध्ये पाणी टंचाई आहे. 29 विहिरी आणि 6 खासगी बोरवेलचं अधिग्रहण झालंय. मंगळूरपीर तालुक्यामध्ये सर्वाधिक 10 गावात पाणी टंचाई पाहायला मिळते. नंदुरबार शहरामध्ये आजपासून 2 दिवसांआड पाणी पुरवठा होणार. पाणी कपातीमुळे शहरवासियांना पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जावं लागणार. विरचक धरणामध्ये केवळ 60% पाणीसाठा शिल्लक असल्यानं पाणी कपातीचा निर्णय. रायगडच्या महाड तालुक्यातील 20 गावं आणि 30 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. 8 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प. महाड तालुक्यातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू. तातडीनं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी.